अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम असल्याचं दिसतोय। वावधन पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी सकाळी आणलं तेव्हा पत्रकारांनी पश्चात्ताप होतो का असा सवाल विचारला। त्यावर नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत राजेंद्र हगवणेने नकार दिला। आपल्या छळाला मारहाणीला कंटाळून तरुण सुनेने आत्महत्या केली त्याबाबत कोणत्याही पश्चात्तापाची भावना तर सोडाच, उलट उद्दामपणाच करताना राजेंद्र हगवणे दिसत होता। राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी काय बाजू खुनाचा आरोप आहे तुझ्यावर? तुला काय बोलायचं का? तुला पश्चाताप होते का? तुला पश्चाताप होते का? राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी काय बाजू खुनाचा आरोप आहे तुझ्यावर? आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। मंदार, अत्यंत निगरगट्टपणाचा असा एक पवित्रा या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजेंद्र हगवणेंचा दिसतोय। नक्की काय घडलं होतं, कशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली? निगरगट्टपणा, एकूण कोडगे वृत्ती आणि एकूण कशा पद्धतीची ही लोक आहेत हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतो आहोत। मोठ्या सुनेचा अमानुष छळ केला, त्या महिलेनी पोलिसांकडे तक्रार दिली, मात्र तरी देखील लहान सुनेचा छळ करणं या राजेंद्र हगवणे आणि इतर कुटुंबांनी सोडलं नाही आणि अखेर वैष्णवीला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला। जेव्हा आज या राजेंद्र हगवणेला, त्याच्या मुलाला सुशीलला अटक करून पोलीस या वावधन पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले तेव्हा गाडीतून त्याला खाली उतरवण्यात आलं आणि या पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावरती नेण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना पत्रकारांनी विचारलं की हे जे काही सुरू आहे, जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दल तुला पश्चाताप होतोय का, तुला या सगळ्याबद्दल वाईट वाटतंय का? तर त्यांनी हातवारे करून, हात हलवून नाही असं सांगितलं आणि त्याच्यातून जो निबरपणा आहे, जो निगरगट्टपणा आहे या राजेंद्र हगवणेचा तो दिसून येतो। इतक्या या सगळ्या प्रकारानंतर देखील हे कुटुंब कशा प्रकारचा विचार करतं हे आपण पाहतो आहोत। मंदार, एकंदरीतच खरं तर निगरगट्टपणा आता केवळ प्रतिक्रियेतनं बाहेर येतोय, पण ज्या पद्धतीने सातत्याने आपल्या दोन्ही सुनांना या व्यक्तीने त्रास दिला होता किंवा मारहाणीचे थेट या व्यक्तीवरती आरोप आहेत, सासरा असून सुद्धा, ते पाहता हा निगरगट्टपणा फक्त या माणसामध्ये आत्ता नाही, अनेक वर्ष रुजलेला आहे, त्याच्या कुटुंबात पूर्ण रुजलेला आहे असं म्हणावं लागेल। मंदार, नक्कीच, कारण आपण सगळी जर पार्श्वभूमी पाहिली, या सगळ्या कुटुंबाचा इतिहास जर पाहिला तर खूप काळापासून दोन्ही सुनांना त्यांचा छळ होत होता, त्यांना टॉर्चर होत होतं, मारहाण होत होती, अगदी व्रण उठेपर्यंत सुनांना मारहाण होत होती आणि हा राजेंद्र हगवणे स्वतः मारहाण करत होता। एक पुरुष असून एका स्त्रीवरती हात टाकत होता, ज्या सुना आहेत खरं तर मुली समान मानलं जातं, त्यांना मारहाण करत होता। याच्यातून याची मनोवृत्ती काय आहे हे दिसून येतच आणि जेव्हा आज त्याला पोलिसांनी अटक करून वावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं तेव्हा देखील त्याच्या वृत्तीमध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता। आपण पाहिलं की 16 मेला आत्महत्येचा प्रकार घडला आणि त्यानंतर तो जो फरार झाला तर कुठे कुठे गेला, लॉजवरती राहिला, फार्म हाऊसवरती राहिला, बऱ्याच ठिकाणी फिरला, हॉटेलमध्ये राहिला, हे सगळं तो करत होता। एकीकडे इतका हा सगळा गदारोळ उडालेला होता महाराष्ट्रामध्ये, हे सगळं प्रकरण जे आहे ते इतक्या संवेदनशीलतेने चर्चेला जात होतं। एकंदरीतच कुठल्या तरी एखाद्या ट्रिपवरती गेल्यासारखा त्यांचा वावर होता, यामध्ये काहीच शंका नाही। मंदार, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।